धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजित पवारांवर विरोधकांचा दबाव वाढला। सुप्रिया सुळे आणि संभाजीराजेंनी करून दिली नैतिकता आणि माणुसकीची आठवण। पुराव्यांवरून राऊतांची आगपाखड। राजीनामा दिलेला नाही, धनंजय मुंडेंनी राजीनाम्याची चर्चा फेटाळली। मंत्रिमंडळ बैठकीतही घेतला सहभाग। 2 कोटीच्या खंडणीच्या आड आले आणि दलित व्यक्तीला मारहाण करताना मध्ये पडले म्हणून संतोष देशमुखांची हत्या। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। आरोपींची अवस्था तेरे नाम सारखी व्हायला हवी असं व्यक्त केलं मत। लोकसभा विधानसभेत शिंदेंमुळे मनसे महायुतीत सहभागी होऊ शकली नाही। विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। महापालिका निवडणुकीत मनसे युतीबाबत सकारात्मक। विधानसभेत झालं ते विसरा आणि पालिका निवडणुकीच्या तयारीला लागा। मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंचे आदेश। विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याच्या सूचना। महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमवरचे विरोधकांचे सर्व आक्षेप केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी फेटाळले। ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचं स्पष्टीकरण। दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा। 5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला मतमोजणी। एचएमपीव्हीमुळे विषाणूमुळे घाबरण्यासारखं काही नाही, पण काळजी घ्यायला हवी। राज्य सरकारचं स्पष्टीकरण। मंत्रिमंडळ बैठकीत एचएमपीव्हीवर चर्चा। कार्यालयांची सफाई, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृहांची स्वच्छता। राज्यातल्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचं 100 दिवसांचं टास्क। जिल्हाधिकारी, महापालिका आणि पोलीस आयुक्तांशी व्हीसीद्वारे संवाद। 1 एप्रिलपासून राज्यातल्या सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। सरकारी कारभार गतिमान करण्यासाठी नियमावली सुधारण्याचा निर्धार। अभिनेता सलमान खानच्या घराला लावल्या बुलेट प्रूफ काचा। वांद्र्यातल्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा। पोलिसांची चौकीही सज्ज। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 9 स्वयंसेवकांना जन्मठेप। केरळच्या थलसेरी न्यायालयाने सुनावली जन्मठेप। 3 ऑक्टोबर 2005 रोजी घडली होती सीपीआय कार्यकर्त्याची हत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।